बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे आज शिवजयंतीच्या निमित्ताने सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी एका ठिकाणी आले होते. निमित्त जरी शिवजयंतीचे असले तरी चर्चा मात्र आगामी कुंभोज ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच सर्वसाधारण पुरुषासाठी खुले असलेल्या पुरुष उमेदवारांची होती. कुंभोज ग्रामपंचायतीचे सरपंच पद सर्वसाधारण पुरुषासाठी खुले झाले असून पहिल्या लोकनियुक्त सरपंच पदाचा मान पटकावण्यासाठी अनेक राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कामाला लागले असल्याचे चित्र दिसत आहे. कुंभोज गावची लोकसंख्या जवळजवळ 20,000 इतकी असून गावामधूनच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य निवडले जातात. परिणामी राजकीयदृष्ट्या हातकणंगले विधानसभा मतदारसंघात मानाचे स्थान असणाऱ्या कुंभोज गावचे लोकनियुक्त सरपंच पदासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. लोकनियुक्त सरपंच पदासाठी अनेक उमेदवार इच्छुक असून प्रत्येकाने आपापल्या परीने जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे. सध्या कुंभोज येथे जनसुराज्य, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना, शिंदे गट, RPI, वंचित बहुजन आघाडी पक्षाचे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढवण्यासाठी सक्रिय झाले असून प्रत्येकाने परिसरात होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थित राहून आपण जनतेच्या संपर्कात आहोत हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.